प्रशांत मामा तुपे यांच्याकडे. प्रशांत मामा तुपे हे पहिल्यांदाच भाजपातून निवडणूक लढवली आणि निवडून आले. पहिल्यांदाच निवडणूक लढवल्यानंतर ज्यावेळेस ते निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा चालू केला. अनेक छोट्या मोठ्या कामांमध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवला. प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न समजून घ्यावे लागतात, ते समजून घेतले. त्यानंतर आता त्यांना प्रभाग समितीचं अध्यक्षपद मिळालंय. हडपसरच्या दृष्टिकोनातून हा एक टर्निंग पॉईंट आहे. मामा, तुम्हाला हे पद मिळालंय, तुम्ही ह्या पदाच्या माध्यमातून हडपसरचे कोणते प्रश्न करा, कारण बऱ्याच दिवसानंतर हे पद आले, तुम्ही युवक आहात, त्यामुळं तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. तर तुम्ही पहिले कोणते प्रश्न सोडवणार आहात? सगळ्यात प्रथम वाहतुकीचा प्रश्न असेल, दुसरा कचऱ्याचा प्रश्न आणि तिसरा पाणी प्रश्न. ह्याच्यावर प्रामुख्याने मी काम करणार आहे. जास्ती करून या भागामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त, क्रीडा संकुलन, शैक्षणिक संस्था जास्त असल्यामुळे वाहतुकीला खूप मोठ्या अडचणी येतात. हडपसर सोलापूर रोडचं जर पाहिलं गेलं तर आज जी काय सगळ्यात मोठी वाहतूक आहे, हेवी वाहतूक असेल, ज्या पूर्व नगरामध्ये प्रथम दर्शनी प्रवेशद्वारच आमच्या हडपसर असल्यामुळे तिथं वाहतुकीच्या खूप मोठ्या समस्या आहे. त्याच्यावर मला काम करायचं आहे. आमच्या भागामध्ये झोपडपट्टीचं पुनर्वसन असेल, माझ्या प्रभागामध्ये रामटेकडी, सुरक्षानगर, म्हाडा, असे वैदवाडी या भागामध्ये मला त्याचं नावच बदलायचं आहे. कारण पूर्वीचा भाग हा पूर्वीपासून आम्हाला हडपसरला एक कचऱ्याचं स्वरूपच आलं होतं. आम्हाला पुणे शहरातले प्रत्येकजण कचरा समजतो, पण पुढच्या काळामध्ये एक सुंदर हडपसर प्रभाग क्रमांक 17 एक सुंदर अशा प्रकारचं नावलौकिक हे करण्याचा माझा मानस आहे. एवढंच मी आज मला आज जी जबाबदारी दिली, आज पक्षाच्या माध्यमातून आणि सर्व नगरसेवकांनी आज जी मला जबाबदारी, सगळ्यांना बरोबर घेऊन, प्रशासन, शासन बरोबर घेऊन मी मोठं काम करण्याचा मानस केलेला आहे आणि तो 100% मी तो करणार, एवढं मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगू शकतो. या ठिकाणच्या त्यांचा पारदर्शक कारभार हा चर्चेचाच राहिला आहे, कारण जेव्हापासून त्यांच्या हातात हे पद मिळालं तेव्हापासून त्यांनी खरंच कामाचा झपाटा घेतला आणि त्याच कारणामुळे की काय भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. परंतु आता मात्र त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा हडपसरकरांच्या आहेत. फक्त प्रभागाचे प्रश्न राहिले नाहीत, आता त्यांच्याकडे जबाबदारी हडपसरची पूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे याच्याकडे इथून पुढचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांच्याकडे सगळ्यात मोठा आकर्षणाचा विषय राहणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशल, हडपसर.